तर मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यातही मेट्रो अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाणे गायमुख ते नितीन जंक्शन मार्गावर सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामकाजादरम्यान अनेक ठिकाणी मेट्रोच्या पिलरला खालून तडे गेलेले आहेत। बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाणेकरांचा प्रवास गतिमान होण्यासाठी मेट्रोचं काम सुरू आहे, परंतु आपण बघू शकतो की मेट्रोचे जे काही पिलर आहेत या पिलरला आता तडे जाण्याची चिन्ह निर्माण झालेलं आहे। ठाण्यातील माजिवडा परिसरामध्ये हे जे काही मेट्रो आहे त्याला गर्डर आहेत आणि गर्डरमध्ये जो गॅप ठेवण्यात आलेला आहे, विशेष करून हा जो काही गॅप आहे या गॅपच्या माध्यमातून भविष्यामध्ये मुलुंड सारखी घटना घडू शकते। मुलुंडमध्ये नुकतीच एक घटना घडलेली आहे, एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, खास करून प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे। दिवसभर ठाण्याच्या घोडबंदर रोडवरती अशाच प्रकारची वर्दळ असते। आपण बघू शकतो की या ठिकाणी जी काही पिलरचं काम सुरू आहे त्यावेळेला हे जे काही वाहन चालक देखील येत असतात। खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हा जो काही पिलर आहे या पिलरच्या माध्यमातून हे लोक जात असतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी कामं देखील सुरू आहेत, परंतु कुठेतरी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं तर भविष्यामध्ये एखादी जी काही घटना घडणार आहे ती घडू शकत नाहीये। मुलुंड सारखी काही घटना आहे ती थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली तर अशी घटना घोडबंदर रोडवर या ठिकाणी होऊ शकत नाहीये। त्यामुळे नक्कीच प्रशासनाने योग्य पावलं उचलावी अशी मागणी आता ठाणेकर करत आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।